एक असं बेट जिथे राहायला ना घर आहे ना खायला अन्न, पण जवळजवळ 6,000 लोकांना या आयलंडवर बंदी बनवून सोडण्यात आलंय. कशासाठी? तर शेती करण्यासाठी. पण थोड्याच दिवसात अन्न उगवण्यासाठी आलेले हे लोक एकमेकांना स्वतःचं अन्न बनवू लागतात, एकमेकांना मारून खाऊ लागतात. पण हे सगळं कशामुळे होतं? त्या लोकांना त्या बेटावर कोणी सोडलं होतं? जगातील सर्वात क्रूर एक्सपेरिमेंट बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. 1930चं दशक. सोव्हिएत युनियनमध्ये जोसेफ स्टॅलिनचं राज्य होतं. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी स्टॅलिनने विरोधक, प्रतिस्पर्धी असे लाखो लोक मारले. या घटनेला ग्रेट टेरर सुद्धा म्हटलं जातं. त्याच काळात स्टॅलिनच्या हुकुमशाही डोक्यात एक कल्पना आली. सायबेरियाच्या लाखो एकर निर्जन जमिनीवर शेती केली तर हा भाग राहण्याच्या लायकीचा होऊ शकतो आणि त्यातून काही उत्पन्न सुद्धा मिळू शकतं. पण ही योजना राबवण्यासाठी त्याने कायदेशीररित्या लोकांना हायर नाही केलं, त्याने लोकांना उचललं. थोडक्यात त्याने स्क्विड गेम सारखा गेम केला. यामध्ये नोवो सिव्हिलो नावाचा एक ड्रायव्हर होता. त्याने ओव्हरटाईम करून बराच बोनस मिळवला होता. कामावरून घरी परतल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन त्याने सिनेमा बघायला जाण्याचा प्लॅन बनवला. बायको मुलं तयार होईपर्यंत सिगारेट मारायला म्हणून तो बाहेर पडला आणि त्याला पोलीस उचलून घेऊन गेले. असंच काहीसं घडलं गुसेवा नावाच्या एका आजीसोबत. आपल्या पतीसाठी सूट शिवण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि तिला सुद्धा उचलून नेण्यात आलं. स्टॅलिनने अशाच अनेक निर्दोष लोकांना उचलून लेबर कॅम्पमध्ये टाकलं, ज्यांच्याकडून हाडं मोडेस्तोवर काम करून घेतलं जात होतं, पण त्यांना खायला सुद्धा नीट दिलं जात नव्हतं. या निर्दोष लोकांसोबत काही गुन्हेगारी कैदी सुद्धा या लेबर कॅम्पमध्ये होते आणि काही शेतकरी सुद्धा होते. पुढे मे 1933, जेव्हा 6,000 लोकांना मोठमोठ्या लाकडी बोटीत भरून हाडं गोठवणारी थंडी असणाऱ्या सायबेरियातील एका बेटावर नेण्यात आलं, ज्याचं नाव होतं नाझिनो आयलंड. या बेटापर्यंत पोहोचण्याचा प्रवास इतका खडतर होता की रस्त्यातच काही लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा हे लोक नाझिनो आयलंडवर पोहोचले तेव्हा त्यांना कदाचित वाटलं असावं की इथे थोडा आराम करण्यासाठी छप्पर मिळेल, घर मिळेल, पण त्यांना मिळाली फक्त पडीक जमीन, चिखल आणि चारही बाजूनी थंड पाणी. खाण्यासाठी त्यांना 20 टन कच्चं पीठ देण्यात आलं होतं, पण ते शिजवण्यासाठी सुद्धा काहीही साधनं नव्हती. पहिल्याच रात्री 300 लोक थंडी आणि भुकेमुळे मरण पावली. या बंदी लोकांमध्ये पीठ वाटण्यासाठी आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी गार्ड्स नेमण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा गार्ड्सनी पीठ वाटायला लोकांमध्ये सुरुवात केली तेव्हा एक झुंबडच उडाली. लोकांनी एकमेकांचं पीठ धक्कामुक्की करत चोरायला सुरुवात केली. नाझिनो आयलंडवर पाऊल ठेवताच सर्वांना कळून चुकलं होतं की इथे जिवंत राहण्यासाठी कोणत्याही टोकाला जावं लागणार आहे. पहिल्या आठवड्यात या लोकांसाठी त्यांची खरी स्थिती स्वीकारणं सुद्धा कठीण होतं. भुकेमुळे त्यांच्या आतलं जनावर बाहेर आलं होतं. गार्ड्सनी पीठ वाटण्यासाठी बंदींना गटांमध्ये विभागलं होतं, पण भुकेने वेड्या झालेल्या लोकांनी स्वतःला नियंत्रित करण्याची क्षमता पूर्णपणे गमावली होती. पीठ वाटण्याची वेळ व्हायची तेव्हा युद्धासारखीच परिस्थिती निर्माण व्हायची. हे विभागलेले गट एकमेकांवर हल्ले करू लागायचे. हे दिवसेंदिवस इतकं भीषण होत चाललं होतं की बंदींना नियंत्रित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गार्ड्सना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपावं लागायचं. काही दिवसांनी हे पीठ सुद्धा संपलं. तेव्हा तर माणुसकीच्या सर्व सीमा पार झाल्या. बेटावर निर्माण झालेले गट पिठाच्या एका घासासाठी सुद्धा एकमेकांवर हल्ले करू लागले होते. बेटावरील महिलांचं तर विचारूच नका. त्यांच्यावर तर दिवस रात्र बंदींकडूनच शोषण होत होतं. तिथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असलेले गार्ड सुद्धा महिलांचं शोषण करत होते. इथे येऊन बंदींना एक आठवडा उलटून गेला होता. कित्येक लोक भुकेमुळे तडफडून मरण पावले होते आणि जे उरले होते ते सुद्धा लवकरच भुकेमुळे मरण पावतील अशी परिस्थिती होती. काहींनी या बेटांवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण थंडीमुळे पाण्यात उतरल्यानंतर काही अंतरावर जाईपर्यंतच त्यांचा मृत्यू होत होता. तरी सुद्धा काही जण या बेटावरून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. जे बेटावर उरले होते त्यांच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता आणि अखेर त्यांनी बेटावरील मृतदेहांना खायला सुरुवात केली. काही गार्ड्सने पाहिलं की मेलेल्यांच्या शरीराचे तुकडे गायब झाले. तेव्हा तपास केला गेला आणि तेव्हा समोर आलं की बेटावरील बंदींनी मेलेल्या माणसाचं शरीर खायला सुरुवात केली. हे एक वळण होतं जेव्हा नाझिनो आयलंड एका कॅनिबल आयलंडमध्ये बदललं. ही परिस्थिती तेवढी सुद्धा वाईट नव्हती. पुढे यापेक्षाही भयंकर घटना बेटावर घडणार होत्या. जेव्हा मृतदेह संपू लागले तेव्हा लोकांनी आजूबाजूला असलेल्या माणसांना मारून त्यांना खायला सुरुवात केली. गार्ड्सने 50 पेक्षा जास्त बंदींना कॅनिबलिझमच्या आरोपाखाली अटक केली आणि त्यांना मृत्यूची शिक्षा दिली. पण ही शिक्षा बेटावर होणाऱ्या क्रूरतेच्या तुलनेत काहीही नव्हती.
बेटावर गँग्स तयार होऊ लागल्या होत्या, जिथे शक्तिशाली गँग्स दुर्बल बंदींना झाडाशी बांधून खाण्यासाठी त्यांच्या शरीराचे तुकडे करत होते. जवळजवळ 13 आठवडे बेटावर लोकांची जिवंत राहण्यासाठीची झुंज सुरूच होती. 13 आठवड्यांनंतर सोव्हिएत सरकारने आदेश दिला की नाझिनो आयलंडवर उरलेल्या लोकांना परत आणलं जावं. जेव्हा उरलेल्या बंदींना आणण्यासाठी बोट नाझिनो आयलंडवर पोहोचली तेव्हा त्यांनी बेटावर भीषण दृश्य पाहिलं. या बेटावर सुमारे 6,000 लोकांना आणण्यात आलं होतं, पण आता जिवंत उरली होती फक्त 2,850 लोक. 2,000 लोक भूक, थंडी आणि हिंसेचा शिकार झाले होते. 2,000 लोक बेपत्ता झाली होती. उरलेल्या लोकांपैकी बहुतेक लोक इतकी कमकुवत आणि आजारी झाली होती त्यामुळे ती जास्त काळ जिवंत राहू शकलीच नाही. या नाझिनो आयलंडवर जे काही घडलं त्याच्या दहशतीने सोव्हिएत सरकारला सुद्धा लाज वाटत होती. स्टॅलिन आणि त्याचे अधिकारी या घटनेला लपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. या संपूर्ण घटनेचा अहवाल तयार केला होता, पण तो लगेचच गुप्त दस्तऐवजांमध्ये ठेवला गेला. ही ट्रॅजेडी 50 वर्ष जगापासून लपवली गेली. 1990च्या दशकात सोव्हिएत युनियनचं पतन झाल्यानंतर एका मानवाधिकार संस्थेने हा अहवाल शोधून जगासमोर आणला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात रशियातील लोक या आयलंडपर्यंत जातात आणि तिथे लाकडी क्रॉसवर फुलं वाहतात. त्या आयलंडवर मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणूनच. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.